मेजर अर्काना म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही मोठे इव्हेंट्स घडणार आहेत, इन्सिडेंट्स घडणार आहेत, जे आपण बदलू शकत नाही. ॲक्च्युली हा खूप मोठा टॅरोच्या बाबतीतला मिसकन्सेप्शन किंवा गैरसमज असं म्हणेन मी, की होतं आयुष्यातली स्थिरता दाखवतं किंवा काहीतरी अशी गोष्ट दाखवतं की जी खूप रिजिड आहे, चिवट आहे, आपण पकडून बसलो. कुलदेवतेचा, पितरांचा दोष असतो, त्याचं काही आहे का, माझ्या स्वतःच्या पास्ट लाईफचं काही आहे का, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये कळतात टॅरो कार्ड्समध्ये. एखाद्या फिमेलच्या रिडिंगमध्ये जरी हे कार्ड आलं तर रिडिंग करताना पण खूप छान वाटतं. म्हणजे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पण बदललेले जाणवले असतील, कारण कार्डची एनर्जीच अशी आहे. जे कार्ड प्रेग्नन्सी सुद्धा दाखवतं आणि खूप अबंडन्स, पैसा, सगळं काही दाखवतं. किंवा फेमिनाईन हेल्थ इश्यूज जर एखाद्याचे आहे तर त्याच्यासाठी पण हे कार्ड दिलं जातं. टॅरो स्पेल्स म्हणजे जसं की स्पेल म्हटल्यानंतर खूप एक प्रश्न पडले असतील की काहीतरी भयंकर, काहीतरी भयंकर असेल, हे विचक्राफ्ट असेल. असं तुम्ही त्याला चांगल्या कामासाठी वापरू शकता, वाईट कामासाठी करू शकता. पण अर्थातच जर वाईट काम करताय, युनिव्हर्सकडून तुम्हाला त्याचे रिटर्न्सही येणारच आहेत. आणि हे नवीन सुरुवात करण्याचं कार्ड सुद्धा दाखवतं. आणि इथे जर तुम्ही कार्ड बघितलं तर इथे ढगामधून आलेला हात येतो, म्हणजे युनिव्हर्स पण तुम्हाला सपोर्ट करतो. तसे रिलेशनशिप रिलेटेड खूप सिच्युएशन येतात आणि खूप ॲक्युरेट उत्तरं सुद्धा मिळतात. केसेस टॅरो रिडिंगमध्ये अशाही खूप येतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या केसेस पण खूप येतात की जे कोणाला सांगू शकत नाही, पण काय चाललंय हे जाणून तर घ्यायचं असतं. आणि त्यांना सांगितलं होतं की बाईक चालवू नका या महिन्यामध्ये. ऍक्सिडेंट, मेजर ऍक्सिडेंटचं दिसत होतं मला क्लिअर. त्या मुलीला धोका होता ऍक्सिडेंटचा. इथे त्या मुलीने तो गाड्या फॉलो केल्यामुळे तिचा ऍक्सिडेंट वाचला. कोणी प्रयोग करायचा असेल तर एखाद्याला खूप क्युरियोसिटी आहे, नाही असं काय होत नसतं, असं कोणाच्या डोक्यात जर असेल तर करू शकतं. एखाद्या नेगेटिव्ह एनर्जीचं कार्ड समजा तुम्ही डोक्याखाली ठेवून झोपा, तुमची एनर्जी बघा कशी ड्रेन होते. वूम ट्रॉमा झालेला आहे त्या मुलीला, तर आईला स्वतःवर काम करावं लागेल. तुम्ही कनेक्ट कुठे होत आहे हे महत्वाचं आहे ॲक्युरेट टॅरो कार्ड रीडर तुम्हाला शोधण्यासाठी. आणि नवीन टॅरो कार्ड रीडर्सकडे शक्यतो जाणं टाळा. Sassy Sakis here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही कधीतरी ऐकलंच असेल की कुणी एखाद्या व्यक्तीने टॅरो कार्ड रीडिंग केलं आणि त्यांचं आयुष्य बदललं, किंवा मॅनिफेस्टेशन केलं आणि त्यांच्याकडे अचानक पैसा यायला सुरुवात झाली आहे. पण खरंच असं काही घडतं का? की आपण फक्त विश्वास, भावना आणि भीती या खेळात अडकतो. तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आपण बोलणार आहोत टॅरो रीडिंग, मॅनिफेस्टेशन आणि त्यामागील विचारधारा. आजच्या आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर ज्योती थोरावात, हु इज स्पिरिच्युअल गाईड आणि अनेक ऑकल्ट मोडॅलिटीजमध्ये त्या एक्सपर्ट आहेत. वेलकम डॉक्टर ज्योती. डॉक्टर ज्योती, तुमचं सॅसी सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. ओके, सो आजचा आपला विषय टॅरो रीडिंग, मॅनिफेस्टेशन या सगळ्यांवर आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी अगदी बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूया की टॅरो रीडिंग म्हणजे नक्की काय 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 त्याच्यात इन्क्लुडेड असतं? सगळ्यात आधी कार्ड्स हा जसा शब्द आहे तर ॲक्च्युअलमध्ये कार्ड्सच असतात. टॅरो कार्ड्स हे मुळातले भारतातले नाहीत. त्यांची सुरुवात जी आहे ती इजिप्शियन संस्कृतीमध्ये झाली, म्हणजे 14व्या शतकात वगैरे झालेली आहे. आणि त्यावेळी हे जे कार्ड्स होते तर हे कार्ड्स असं काहीही एक डिव्हिनेशन टूल म्हणून ते वापरलं जात नव्हतं तेव्हा. फक्त आता आपण जसे पत्ते बघतो किंवा इतर जे काही लहान मुलांसाठी खेळण्याचे कार्ड्स बनवलेले आहेत, तशा प्रकारे ते खेळासाठी वापरले जात होते कार्ड्स. पण नंतर खेळामध्ये लक्षात यायला लागलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे. कारण खेळताना आपण जे काही बोलतो किंवा ज्या गोष्टी डिस्कस करतोय ॲक्च्युअलीमध्ये त्या घडत चाललेल्या आहेत हे लक्षात येत गेलं. आणि त्यानंतर मग सुधारणा होत 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 नंतर मग ते ब्रिटनमध्ये गेले, 1800 ब्रिटनमध्ये गेले. आणि भारतात यायला मात्र खूप वेळ लागला, म्हणजे अगदी 1990 नंतर ते भारतामध्ये इंट्रोड्यूस झाले, म्हणजे खूप उशीर आपल्याकडे आले. आता हा जो डेक आहे याला रायडर वेट डेक म्हटलं जातं. हा ओरिजिनल ट्रॅडिशनल टॅरो डेक आहे. याच्यामध्ये 78 कार्ड्स असतात, म्हणजे 78 कार्ड्स असतात. सेटच असतो 78चा. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं की प्रत्येक कार्डमध्ये वेगवेगळे चित्र आहेत, फक्त याच्यावर कुठला मेसेज नाही आहे. आणि फक्त रोमन नंबर्स आहेत लिहिलेले, दुसरे नंबर नाही आहेत. किंवा काही जे मेजर अर्कानाचे कार्ड्स येतात, आता याच्यात तुम्हाला काही कार्ड्स असेही दिसतील
याच्यावर लिहिलेलं आहे, नाव आहे खाली, हाय प्रिस्टेस लिहिलं आहे, पण याच्यावर मात्र काहीही नाही आहे, फक्त नंबर आहे. तर हे असं का आहे? किंवा दुसरे काही कार्ड्स आहेत. आता हे वेगळं आहे. तर हे असे मेजरली 3 प्रकार येतात कार्ड्समध्ये. म्हणजे 78 कार्डमध्ये 22 कार्ड हे मेजर आर्काना म्हणून ओळखले जातात आणि बाकीचे जे 56 कार्ड येतात त्यांना मायनर म्हटलं जातं, मायनर आर्काना आहे. अच्छा. आणि त्या 56 मध्ये पण परत प्रकार येतात. 14 कार्ड्स जे आहेत तर त्यांना कोर्ट कार्ड्स म्हटलं जातं. आणि या 3 कॅटेगरीच्या कार्ड्सचे अर्थसुद्धा वेगवेगळे आहेत. मेजर आर्काना म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही मोठे इव्हेंट्स घडणार आहेत, इन्सिडेंट्स घडणार आहेत, जे आपण बदलू शकत नाही आणि माणसाच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणारच आहे, टाळू शकत नाही. हे या सगळ्या गोष्टी मेजर आर्कानामध्ये येतात. आणि मायनर म्हणजे आपल्या डेली रुटीनमधल्या गोष्टी. म्हणजे आपण आजच्या दिवसाचं जर कार्ड काढलं तर आजच्या दिवसात काय घडणार आहे, माझी स्वतःची एनर्जी कशी असेल, दिवस कसा जाईल, हे ते दिवसापुरतं राहील. आणि जे कोड कार्ड असतात ते मात्र वेगळे असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीची ॲक्च्युअल पर्सनॅलिटी बघू शकतो आपण, त्या व्यक्तीचं नेचर कसं आहे, थॉट पॅटर्न्स कसे आहेत, किंवा काही विचार त्याचे वेगळ्या प्रकारचे आहेत का, काहींमध्ये सूडबुद्धी असते, काही कंट्रोलिंग नेचरचे असतात. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे कोड कार्ड्स काम करतात. मग रीडिंग करताना आपण हे सगळे गुणधर्म याच्यामध्ये चेक करत असतो. ह्याच्या पलीकडे जाऊन अजून बरंच खूप आहे टॅरो कार्ड्समध्ये. ते 78 कार्ड्स म्हणजे खूप काही आहे, ज्यातून आपल्याला सगळी काही माहिती मिळू शकते. सो प्रश्नावरती डिपेंड आहे का की तुम्ही कुठले कार्ड्स बघता? म्हणजे जसं तुम्ही म्हटलं काही मेजर इव्हेंट्ससाठी आहे, काही डेली इव्हेंट्ससाठी आहे. सो बघताना आपण सगळे कार्ड स्प्रेड करून बघतो का? जे एक्झॅक्टली तसंच आहे. जसं आता या 78 कार्ड्स आहेत, आपल्याला माहीत नाही आहे की युनिव्हर्सला काय सांगेल. मुळात टॅरो कार्ड काय करतात की एनर्जी रीड करतात. म्हणजे असं नाही की प्रेडिक्शन देतील तुम्हाला, तुमची एनर्जी काय आहे आत्ता, युनिव्हर्सला तुम्हाला काय सांगायचं, डिरेक्टली युनिव्हर्सल एनर्जीला कनेक्टेड असतात. म्हणून हे आपण चूज नाही करत. तुम्ही कार्ड कुठलंही ठेवा, पण तुमच्याकडून जे कार्ड निवडलं जाईल ते कार्ड युनिव्हर्सला जे सांगायचं आहे तेच येणार आहे, तीच एनर्जी येणार आहे. त्यामुळे सगळे कार्ड्स वापरले जातात. हां, काही रीडर्सना कोड कार्ड्स अवघड वाटतात, त्यामुळे काही रीडर्स कोड कार्डला बाजूला करतात आणि बाकीचे कार्ड वापरतात. पण सगळे 78 कार्ड वापरले जातात. तेव्हाच ॲक्च्युअल एनर्जी कळते एखाद्या प्रश्नाविषयीची, कारण आपण ठरवलेलं नाही. समजा तुम्ही एक छोटा प्रश्न विचारला असेल, पण समजा काही मेजर तिथे घडणार असेल, तर मग तुम्हाला युनिव्हर्स मेजर आर्काना देणारच आहे तिथे. आणि टॅरो कार्डमध्ये म्हणजे युजली आता आम्हाला जे माहिती आहे किंवा नॉर्मल लोकांना जे माहिती आहे की इट इज की काहीतरी मला प्रश्न आहे आणि त्याचं मला उत्तर मिळणार आहे. सो टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे एवढंच आहे का या पलीकडेही आणखीन काही आहे त्याच्यामध्ये? ॲक्च्युली हा खूप मोठा टॅरोच्या बाबतीतलं मिसकन्सेप्शन किंवा गैरसमज असं म्हणेन मी, की टॅरो कार्ड म्हणजे फक्त तुम्हाला येस नो उत्तर घ्यायचं आहे किंवा मग कधी होईल किंवा मग प्रेडिक्शन, असं नाही. मुळात ते एक बेसिक म्हणू शकता तुम्ही, पहिली पायरी आहे म्हणू शकता या गोष्टी. याही पलीकडे जाऊन टॅरो कार्ड्स खूप चांगल्या प्रकारे काम करतात. का होतं हे? कारण त्यांची स्वतःची एनर्जी आहे आणि त्यामुळे आपण टॅरो कार्ड्सचे मेडिटेशन्स करू शकतो. प्रत्येक कार्डची एनर्जी आहे, त्यामुळे तुम्ही मेडिटेशन करू शकता. भलेही तुम्हाला कार्ड रिडिंग येत नाही, पण समजा तुमचा काही एखादासा प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी बऱ्याच क्लायंट्सना मी कार्डसुद्धा देते की त्या कार्ड्सच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरं मिळतील. कसं वापरायचं ते सांगितलं जातं किंवा मेडिटेशन दिलं जातं. याशिवाय मॅनिफेस्टेशनसाठी सुद्धा टॅरो कार्ड्स परफेक्टली काम करतात. अच्छा. कारण प्रत्येक गोष्टीची एनर्जी आहे याच्यामध्ये. म्हणजे पैसा आहे, रिलेशनशिप आहे, करिअर आहे, वेगवेगळ्या आयुष्यातल्या सिच्युएशन आहेत, स्पिरिच्युअल ग्रोथ आहे, असे सगळे एनर्जीचे कार्ड्स आहेत हे. त्यामुळे माणसाला सगळी उत्तरं मिळतात. आता जेव्हा वर्षाच्या शेवटी मॅनिफेस्टेशन वर्कशॉप असतं माझं, ज्यामध्ये विजन बोर्ड हा एक पार्ट असतो. जे काही प्रोफेशनल प्रॅक्टिस करणारे टॅरो कार्ड रीडर्स आहेत, तर त्यांना मी टॅरो कार्डसुद्धा वापरायला सांगते विजन बोर्डमध्ये. कारण त्या विजन बोर्डची एनर्जी तेवढी वाढते आणि मॅनिफेस्टेशन फास्ट होतं. याशिवाय टॅरो कार्ड मला स्वतःला जे काही आवडलं होतं, तर ते
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टूल म्हणून आवडलेलं होतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. कारण यामध्ये कार्ड्सच असे आहेत, त्यात जे काही जसं आता तुम्ही बघाल हे जे आहेत यांना पेंटाकल म्हटलं जातं. हे पैसा दाखवतं, आयुष्यातली स्थिरता दाखवतं किंवा काहीतरी अशी गोष्ट दाखवतं की जी खूप रिजिड आहे, चिवट आहे, आपण पकडून बसलोय किंवा ट्रॅडिशनल काहीतरी आहे, ऑर्थोडॉक्स काहीतरी जे बदलत नाहीये म्हणून प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये. ओके. किंवा जसं आता यामध्ये हे कसं वाटतं बघितल्यानंतर कार्ड, आता यामध्ये हे वॉन्ट्स आहे त्याच्या हातामध्ये की तो थकलेला आहे, की खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, धावपळ आहे, खूप एनर्जी ड्रेन करते त्याची, खूप एनर्जी ड्रेन होते, खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर हे वॉन्ट्स आहेत, ही एनर्जी दाखवतं. आता हे सॉर्ड्स आहेत म्हणजे तलवारी आहेत, हे तुमची बुद्धिमत्ता दाखवतं, थॉट पॅटर्न्स दाखवतं किंवा एखादा हट्टी माणूस असतो किंवा आपण स्वतः असतो ते दाखवतं, आपलं बोलणं दाखवतं. हे झालं. आता हे आलेलं आहे मेजर अर्कानाचं कार्ड आहे. मग हे वेगळं सांगेल तुम्हाला. यामध्ये राशींशी सुद्धा जोडलेलं आहे, जे आपल्या 12 राशी येतात तर त्या सुद्धा मेजर अर्कानासोबत जोडलेल्या आहेत. त्यावरून माहिती मिळते. काही वेळेला नक्षत्रांची, डिरेक्शनची माहिती मिळते, पंचतत्वांची माहिती मिळते. अशी सगळी काही माहिती टॅरो कार्ड्समध्ये आहे. मग एवढं सगळं असल्यामुळेच आपण एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टूल म्हणून वापरू शकतो. जसं की एखाद्याला माहीत नाही, माझं आयुष्यात तर स्ट्रक झालं आहे, मला काय करायचं माहीत नाही, अशा वेळी परफेक्ट म्हणजे टॅरो कार्ड्स आहेत की काय स्ट्रक झाले, असं नेमकं कशामुळे झालं आहे, म्हणजे ही स्वतःचीच एनर्जी आहे का काही, की वातावरण ठीक नाही आहे, की सर्कल ठीक नाही आहे, की काहीतरी पास्टमध्ये घडलेली घटना आपण होल्ड ऑन केलेली आहे, कोणाला माफ करत नाही आहे का, किंवा एखाद्याचा प्रश्न असतो की माझं सोल पर्पज काय. म्हणजे एवढे त्या आकाशिक रिडिंगमध्ये ना 90% लोकांचा हा प्रश्न असतो, माझा सोल पर्पज काय आहे. तर मुळात सोल पर्पज वेगळा आहे आणि लाईफ लेसन किंवा लाईफ पर्पज या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मग आपल्याला आत्ता जाणून घ्यायचा जो आहे तो लाईफ पर्पज असतो किंवा लाईफ लेसन, म्हणजे या जन्मामध्ये मला काय करायचं आहे किंवा मला काय शिकायचं आहे, माझ्यामध्ये काय सुधारणा करायच्या आहेत. तर ते सुद्धा आपण टॅरो कार्डच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने जाणून घेऊ शकतो. म्हणजे आपली जी पूर्ण डेट ऑफ बर्थ आहे, तारीख, महिना आणि वर्ष यांची जर टोटल केली तर जो काही तो आकडा येईल त्यानुसार यामध्ये मेजर अर्कानाचे कार्ड्स येतात, त्यानुसार आपण ते चेक करू शकतो की माझा लाईफ पर्पज काय आहे. ही झाली सोपी पद्धत. पण जर तुम्हाला खूप डीपर लेवलला जायचं आहे की माझ्या आयुष्यात आता काय झालंय, मी का स्ट्रक झालोय, काही प्रॉब्लेम आहे का, हे झालं स्वतःचं. पण समजा काही ब्लॅक मॅजिक झालंय का, किंवा कोणी जाणीवपूर्वक कोणी इंटरफिअर करत आहे का, हे झालं. किंवा कधी कधी आपल्या कुलदेवतेचा, पितरांचा दोष असतो, त्याचं काही आहे का, माझ्या स्वतःच्या पास्ट लाईफचं काही आहे का, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये कळतात टॅरो कार्ड्समध्ये. आणि त्याचवेळी तुम्हाला रेमेडीज सुद्धा मिळतात, युनिव्हर्सकडूनच मिळतात. ओके. मग हे असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने टॅरो कार्ड्स वापरू शकतो आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टूल म्हणून ते वापरता येतं. ओके. हे नवीन होतं की टॅरो कार्ड ॲज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टूलसाठी पण वापरता येतं. पण तुम्ही जसं आता म्हणाला की याच्यात मॅनिफेस्टेशन पण असतं टॅरो कार्ड रिडिंगमध्ये. तर मॅनिफेस्टेशन आणि विशफुल थिंकिंग हे जरा वेगळं आहे की सारखंच आहे, आणि या सगळ्यामध्ये टॅरो कुठे फिट होतं म्हणजे? ओके. विशफुल थिंकिंग म्हणजे कसं आहे शेवटी, की जसं एखादी गोष्ट ठीक आहे तुम्हाला करायची आहे, तुम्ही स्वतःला सांगितलं, ठरवलं, विचार करताय, इथंपर्यंत ठीक आहे. पण मॅनिफेस्टेशन केव्हा होतं, जेव्हा तुमची स्वतःची एनर्जी तेवढ्या हाय लेवलला नेता, तुमचे स्वतःचे व्हायब्रेशन्स तुम्ही वाढवताय, तुमच्यामधल्या ज्या काही डार्क साईड्स आहेत, शॅडो साईड्स आहेत त्या काढून टाकता. म्हणजे कोणाविषयी राग आहे, कुठलं काहीतरी दुःख साठवून ठेवलेलं आहे, किंवा कशाबद्दल तरी खूप कंप्लेंट आहे, किंवा नार्सिसिस्ट तुमच्यामध्ये काही ट्रेट्स आहेत. मग हे सगळे तुमचे व्हायब्रेशन्स वीक करतात, लो करतात. मॅनिफेस्टेशनला हे तुमचे व्हायब्रेशन्स खूप हाय असणं गरजेचं आहे. आणि ती एनर्जी वाढवण्यासाठी सुद्धा कार्ड मदत करतात आपल्याला, टॅरो कार्ड्स. आणि जसं मॅनिफेस्टेशनचं तुम्ही म्हणालात की ते का वर्कआउट होतं, कारण कार्डची स्वतःची एनर्जी आहे. ते कार्ड आता समजा जसं हे ओशो कार्ड्स आहेत, यामध्ये सुद्धा याच रायडर वेटचाच संदर्भ घेऊन हे कार्ड बनवलेले आहेत ओशोंच्या गायडन्सनुसार. पण यामध्ये एक कार्ड एक्स्ट्रा आहे. हे जसं 78 आहे तसं हे
79 आहेत, एक कार्ड एक्स्ट्रा आहे याच्यामध्ये. पण हेच रिडिंग सेम प्रश्न तुम्ही घ्या, पण डेक वेगवेगळे घ्या, तुम्हाला ॲडिशनल वेगवेगळे मेसेजेस मिळतात. प्रश्न तोच आहे, प्रश्न विचारणारा व्यक्ती पण तोच आहे, पण डेकमुळे तुम्हाला ॲडिशनल एक्स्ट्रा उत्तरं मिळतात, कारण प्रत्येक कार्डची प्रत्येक डेकची एनर्जी वेगळी आहे. जसं की आता हे कार्ड स्पेशली फिमेलसाठी हे कार्ड खूप आवडतं. म्हणजे एखाद्या फिमेलच्या रिडिंगमध्ये जरी हे कार्ड आलं तर रिडिंग करताना पण खूप छान वाटतं. म्हणजे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पण बदललेले जाणवले असतील, कारण कार्डची एनर्जीच अशी आहे. कारण हे कार्ड पूर्णपणे फेमिनाईन एनर्जीचं आहे. सेल्फ लव्ह सांगतं. स्त्रिया स्वतःकडे लक्ष देत नाहीत, आयुष्यभर दुसऱ्यासाठी सगळं करत राहतात, सगळं, पण स्वतःकडे लक्ष देत नाही. मग हे कार्ड तुम्हाला सांगते की झालं तर खूप कष्ट घेतलेले आहेत, आता स्वतःकडे लक्ष द्या. ओव्हरऑल स्वतःकडे, मग हेल्थ असेल, स्वतःला तुम्हाला काही आवडतंय, हेअरकट करायचं आहे किंवा पैसे ठीक आहे तुम्ही खर्च होतात म्हणून स्वतःसाठी केलं नाही आहे, ते असेल, स्वतःचं वेलबिईंग आहे, तुम्हाला कुठे फिरायला जायचं, सोलो ट्रिप करायचं, एकटं बाहेर जायचं, आजवर कधी गेला नाही पण जायची इच्छा आहे, ते आहे. थोडक्यात हे कार्ड तुम्हाला सांगतं सेल्फ लव्हमध्ये या स्वतःला ओळखा. पण मला म्हणजे हे कार्ड आलं, पण शेवटी करणाऱ्याला स्वतःला ऍक्शन घ्यावीच लागेल. म्हणजे फक्त कार्ड आल्याने नाही ना ते होणार. मग अशा वेळी समजा बरेच जण आता अवेअर झालेले आहेत की नाही मला माझ्या आयुष्यात ही परिस्थिती नको आहे, मला बदलायचं आहे आता. मग त्यावेळी समजा जर तो टॅरो कार्डशी कनेक्ट करणारा व्यक्ती असेल आणि फिमेल असेल तर ऑफकोर्स तिला हे कार्ड देणार की जिच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, भीती आहे वेगवेगळ्या गोष्टींची, किंवा परिस्थितीने बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या सिच्युएशनने दबलेली आहे, खर्च करायचा नाही आहे, किंवा मुळात तिच्याकडे पैसेच नाही आहेत, म्हणजे अर्निंगच नाही आहे, तिच्यासाठी सुद्धा हेच कार्ड दिलं जाईल मॅनिफेस्टेशनसाठी. मॅनिफेस्टेशन किंवा मेडिटेशनसाठी असेल हे कार्ड नक्कीच तिला दिलं जाईल. कारण याने एक तर तिची स्वतःची एनर्जी बूस्ट होईल, तिला कळेल, स्वतःचं अस्तित्व कळेल की मी पण कोणीतरी आहे, मला या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणं खरंच गरजेचं आहे. जसं एखाद्याचं लग्न जमत नाही आहे, बऱ्याचदा उशीर झाल्यानंतर मुली काय करतात, स्वतःकडे लक्ष देणं सोडून देतात, स्वतःची काळजी घेत नाहीत, व्यवस्थित स्वतःला ठेवत नाहीत, त्यावेळी पण हे कार्ड दिलं जातं म्हणून. किंवा लग्नानंतर जॉब सुटलेला आहे आणि जॉब करायचा आहे पण प्रेझेंटेबल नाही आहे तुम्ही आत्ता, जे काही लग्न झालं, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी या सगळ्यामध्ये, मग तुम्हाला तेव्हाही हे कार्ड कामी येतं की तुम्हाला पुन्हा प्रेझेंटेबल व्हायचं आहे, स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे. मग मेडिटेशन सांगितलं जातं त्यांना कसं करायचं आहे. शिवाय मॅनिफेस्टेशनसाठी तुम्हाला खूप पैसा हवा आहे, एक फिमेल म्हणून तुमच्याकडे पैसा हवा आहे, स्वातंत्र्य हवं आहे, फिमेल म्हणूनच ओळख बनवायची आहे, असं नाही की मला पुरुषांची तुलना करायची, असं नाही. तर तेव्हा हे कार्ड खूप सुंदर आहे, खूप छान एनर्जी आहे कार्डची, तर हे वापरता येतं. आता जसं तुम्ही म्हणालात की पैशासाठी पण हे कार्ड युजफुल आहे, तर तुमच्याकडे काही एक्झाम्पल आहेत का जे तुम्ही शेअर करू शकाल? हां, जसं आता हे सुद्धा आत्ता जे मी दाखवलं हे मायनर अर्कानाचं कार्ड होतं हे, आणि हे जे आहे हे मेजर अर्काना आहे. आता ही एम्प्रेस आहे, राईट. आता एम्प्रेस म्हणजे काय आहे की तिला कोणाची गरज नाही, ती सगळं काही स्वतः करू शकते. म्हणजे जेव्हा लढाई लढायची असेल तेही करेल, आणि ती आई पण आहे, आणि तिच्याकडे एवढी एनर्जी आहे की तिला जी गोष्ट हवी ती गोष्ट ती स्वतः घडवून आणू शकते, मॅनिफेस्ट करू शकते. म्हणजे कार्ड प्रेग्नन्सीसुद्धा दाखवतं आणि खूप अबंडन्स, पैसा, सगळं काही दाखवतं. किंवा फेमिनाईन हेल्थ इश्यूज जर एखाद्याचे आहेत तर त्याच्यासाठी पण हे कार्ड दिलं जातं. समजा मग एखाद्याच्या प्रेग्नन्सी रिलेटेड लग्नाचे इश्यूज आहेत, किंवा एखाद्याचे पैसे खूप असतात, म्हणजे फक्त लग्न पैशासाठी म्हणून केलेलं आहे, त्या केसमध्ये त्या स्त्रीमध्ये थोडा कॉन्फिडन्स येणं, किंवा मी स्त्री म्हणून काही चुकीचं केलं आहे का यातून बाहेर निघणं, यासाठी सुद्धा हे कार्ड दिलं जातं. बरेचसे PCOS किंवा PCOD सारखे जे फिमेल इश्यूज असतील या कार्डच्या माध्यमातून क्युअर केले जाऊ शकतात. पण म्हणजे कार्ड हेच निघालं, पण येणारा व्यक्ती हा त्याच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या कुठल्या तरी फेजमध्ये, त्याच्यानुसार तुम्ही प्रेडिक्ट करता? नाही, ऑटोमॅटिकली येतात. म्हणजे आता ह्या कार्डचे पण वेगवेगळे हे येऊ शकतात, राईट. एक तुम्ही प्रेग्नन्सी म्हटलाय, अबंडन्स म्हटला, किंवा व्हॉट एव्हर. सो येणारा व्यक्ती किंवा प्रश्न विचारणारा व्यक्ती ज्या फेजमध्ये आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याचं प्रेडिक्शन देता, राईट. कार्ड तेच येईल. समजा आता याच्यामध्ये दोन्ही फेमिनाईन कार्ड्स आहेत, पण प्रश्न विचारणारा मेल आहे, पुरुष जर प्रश्न विचारतोय
पण त्याच्या प्रश्नानुसार याची उत्तरं बदलतात. अच्छा, हां. याच्यामध्ये कॉमन पॉईंट काय आहे? पैसा, करिअर आहे. हम्म. नक्की तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या घरातल्या फिमेल सोबत त्याचं काहीतरी खटकलंय, काहीतरी बिनसलंय, काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यात पण एकतर आईशी खूप खटकलेलं दिसतं. ओके. मग हे असे वेगळे मेसेजेस येतात त्याच्यात. म्हणजे कार्ड तेच आहेत, पण प्रश्न बदलला की तुमची त्याचं सगळी हे उत्तरं बदलली जातात. आणि तुम्ही रेमेडीज बद्दल पण बोललात. सो लेट्स से PCOD, PCOS किंवा व्हॉट एव्हर हेल्थ इश्यू असेल काही, तर रेमेडीज म्हणजे नेमकं काय तुम्ही त्याच्यामध्ये देता? रेमेडीजमध्ये कसं असतं, कधी कधी कार्डनुसारच त्यावेळी येतात. एकतर हे, किंवा कधी कधी क्रिस्टल्स येतात. वेगवेगळ्या क्रिस्टल्सच्या माध्यमातून त्यांना रेमेडी दिली जाते की ते क्रिस्टल त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे त्यांच्या समस्यासाठी काम करेल. ओके. किंवा मग हिलिंग येतं, किंवा मग टॅरोमध्ये स्पेल्स ही एक कॅटेगरी येते. काय असतं ते? टॅरो स्पेल्स म्हणजे जसं की स्पेल म्हटल्यानंतर खूप एक हो. प्रश्न पडले असतील की पहिल्यांदा काहीतरी negative भयंकर thoughtच येतो. काहीतरी भयंकर असेल, हे विचक्राफ्ट असेल असं. पण स्पेल म्हणजे काय की ते एक टूल आहे. जसं आपण स्पेलिंग हा शब्द सुद्धा आहे, तर स्पेल म्हणजे काय की ठराविक शब्द, वाक्य जी आहेत ते पॅटर्नमध्ये बनवलेली आहेत आणि ती आपण रिपीट करतो. जसं अफर्मेशन्स आहेत. अफर्मेशन म्हणजे काय, एक व्यवस्थित व्याकरणानुसार आपण बनवलेलं वाक्य आहे आणि ते आपण रिपीट करतोय, स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला रिपीटेडली सांगतोय बरोबर. की ती घटना घडलेली आहे. कारण सबकॉन्शियस माइंडला फरक कळत नाही. रिॲलिटी आणि इल्युजनमधलं त्याला फरक कळत नाही. जे आपण सांगू तेच समजतं. ॲक्च्युअलमध्ये स्पेल्स हे तसेच आहेत की एखादी गोष्ट आपल्याला आयुष्यात हवी आहे तर ती तशा पद्धतीने अफर्म केली जाते. आणि कार्ड्स, टॅरो स्पेल हे काय आहे, तर इथे टॅरो कार्ड्सच वापरले जातात. कारण स्पेल्समध्ये वेगवेगळ्या अजून कॅटेगरीज येतात. ओके. म्हणजे कॅन्डल स्पेल येतात, जार स्पेल आहे. बऱ्याच जणांनी विका नाव ऐकलं असेल, किंवा हुडू डॉल्स, जे छोटे काळे बॉल्स बनवले जातात, किंवा काही वेळेला पिठाच्या बनवल्या जातात. पण ब्लॅक मॅजिक सुद्धा भारतामध्ये जेव्हा चालू झालं तर ते मुळात एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, कोणाचं तरी चांगलं करण्यासाठी म्हणून झालं होतं. पण काळानुसार त्याचा गैरवापर आत्ता सुरू झाला आहे. म्हणजेच एनर्जी सेम आहे, पण आपण काम दोन्ही करून घेतो. स्पेल ॲक्च्युली तसेच आहे, तंत्रासारखंच आहे. जसं तंत्रविद्या काम करते, स्पेल्स तसेच आहेत. तुम्ही त्याला चांगल्या कामासाठी वापरू शकता, वाईट कामासाठी करू शकता. पण अर्थातच जर वाईट काम करताय, युनिव्हर्सकडून तुम्हाला त्याचे रिटर्न्सही येणारच आहेत, आणि शेवटी कर्म आहेच तिथे. त्यामुळे स्पेल्स आपण कशासाठी वापरतो हे महत्त्वाचं. जसं यामध्ये मी हे तुम्हाला पॉझिटिव्ह कार्ड सांगितलं, तसं नेगेटिव्ह एनर्जीचे कार्ड पण आहेत. काही जे विचक्राफ्ट करणारे किंवा नेगेटिव्ह स्पेल्स करणारे लोक आहेत, तर मग नेगेटिव्ह एनर्जीचे कार्ड्स ते वापरतील त्याच्यामध्ये. जसं आता हे नेगेटिव्ह म्हणजे मी फक्त स्पेलच्या दृष्टीने सांगते. परमनंटली कार्ड पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं होऊ शकत नाही. प्रश्नानुसार ते बदलतं. किंवा समजा तुम्हाला गायडन्समध्ये आलं तर मग हे नेगेटिव्ह नाही होणार तेव्हा. तर मग असे नेगेटिव्ह एनर्जीवाले कार्ड सुद्धा स्पेल्समध्ये वापरले जातात जर तुम्हाला नेगेटिव्ह काही करायचं आहे. मग स्पेलमध्ये मिनिमम 3 कार्ड तरी वापरले जातात, टॅरो कार्ड्स. तुमचं प्रॉब्लेम काय आहे किंवा सिच्युएशन काय आहे त्यानुसार ठरवलं जातं की कार्ड आपल्याला कुठले वापरायचे आहेत. मग यामध्ये काय होतं, जसं एक तर कार्डची स्वतःची एनर्जी तर आहेच, यासोबत आपण युनिव्हर्सला प्रे करतो. युनिव्हर्सची एनर्जी, यासोबत जी काही 5 तत्त्व आहेत त्यांनासुद्धा आपण बोलावतो. आता यामध्ये अजून समजा कोणाला अजून हे स्पेल पॉवरफुल किंवा फास्ट वर्किंग जर करायचं आहे, मग त्यामध्ये कॅन्डल्स ॲड केले जातात, वेगवेगळे फ्रेग्रन्स ॲड केले जातात, वेगवेगळ्या कलरची, रंगाची, प्रकारची फुलं ॲड केली जातात, किंवा इन्सेन्स स्टिक्स वापरल्या जातात. तर हे सुद्धा होतं. किंवा मग एंजल्सना सुद्धा इन्व्होक केलं जातं. याचं एखादं काही एक्झाम्पल देऊ शकाल म्हणजे तुम्ही स्पेलचं? हां, म्हणजे ओके, समजा म्हणजे मी एक सिच्युएशनचं स्पेल सांगते मी, म्हणजे मे बी पॉडकास्ट बघणारे पण ते ट्राय करू शकतात. आत्ता आपण एक स्पेल बघू. हे स्पेल कशासाठीचं आहे, हे स्पेल तुमचं कुठलंही थांबलेलं जे काम आहे तर ते सुरू करण्यासाठी, कुठल्याही प्रकारचं असो, त्यात मुवमेंट काहीच होत नाही आहे, किंवा सिच्युएशन बदलतच नाही आहे, किंवा कुठे पैसे अडकलेले असतील, किंवा एखादी व्यक्ती फेवरेबल होत नाही आहे, किंवा स्वतःचं आयुष्यच पूर्ण स्टक झाले, अशा सिच्युएशनसाठी जर आपल्याला एखादं टॅरो स्पेल करायचं आहे तर आपल्याला हे 3 कार्ड लागतील. एक तर आहे एस ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे,
हे मायनर अर्कानाचं कार्ड आहे. दुसरं आहे द चॅरियट, हे मेजर अर्कानाचं कार्ड आहे. आणि तिसरं आहे 8 ऑफ वॉन्ड्स. मगाशी आपण वॉन्ड्सचं कार्ड बघितलं होतं, तर हे दोन्ही वॉन्ड्सचेच कार्ड्स आहेत. हे पण मायनर आहे. आता हे वापरणार कसं आपण, यांची सिरीज महत्त्वाची आहे. आपण पहिलं कार्ड एस ऑफ वॉन्ड्सचं येईल, दुसरं कार्ड येईल चॅरियट, आणि तिसरं जे आहे 8 ऑफ वॉन्ड्सचं येईल. आता हे असंच का, किंवा मग हेच कार्ड का एवढ्या 78 कार्डमधून? तर हे जे कार्ड आहे, मुळात वॉन्ड्सची जी एनर्जी आहे ती फायरी एनर्जी आहे. म्हणजे काहीतरी मुवमेंट होणं, आणि ती पण फास्ट होणं गरजेचं आहे. काहीतरी हालचाल होणं गरजेचं आहे. जसं एखादा चोकअप झाल्यानंतर कसा प्लंबर कॉस्टिक सोडा किंवा इतर लिक्विड टाकतो, कारण तिथे फास्ट मुवमेंट गरजेची आहे, काहीतरी स्ट्रॉंग काहीतरी एनर्जी गरजेची आहे. आणि हे नवीन सुरुवात करण्याचं कार्डसुद्धा दाखवतं. आणि इथे जर तुम्ही कार्ड बघितलं तर इथे ढगामधून आलेला हात येतो, म्हणजे युनिवर्स पण तुम्हाला सपोर्ट करतो. तिथून पण आपल्याला मदत घ्यायची आहे, नवीन सुरुवात करायची आहे. हे झालं पहिलं कार्ड. आता हे दुसरं कार्ड का घेतलं आपण, चॅरियट कार्ड? हे जर तुम्ही बघितलं तर ती व्यक्ती जी आहे, जी त्या रथामध्ये बसलेली आहे, उभी आहे, ती रेडी आहे. जी काय सिच्युएशन येईल ते फेस करायला ती रेडी आहे पूर्ण. आणि हे जे काही दोन वेगवेगळे घोडे दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत, हे पण कंट्रोलमध्ये आहेत त्या व्यक्तीच्या, आणि ॲक्शन मोडमध्ये आहे ती. म्हणजे असं नाही ती सुरुवात झाली आणि ॲक्शनच नाही, बरोबर. असं नाही. ॲक्शन. आणि दुसरी गोष्ट, हे कार्ड तुमच्या विल पॉवरला पण ॲक्टिवेट करतं. ते पण हे सांगतं कार्ड की सगळ्यात आधी आपली विल पॉवर खूप स्ट्रॉंग पाहिजे. एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची आहे ते ॲक्टिवेट करण्यासाठी. आणि मेजर अर्कानाचं कार्ड असल्यामुळे ती घटना घडणारच आहे. आणि तिसरं जे आहे 8 ऑफ वॉन्ड्स, हे का घेतलं आपण, कारण हे कार्ड तुम्हाला फास्ट मुवमेंट दाखवतो, क्विक. म्हणजे असं नाही की अजून थांब 1 महिना 3 महिने, असं नाही. इमिडिएटली मला ॲक्शन हवी आहे, लगेच काहीतरी बदल झाले पाहिजेत. आणि हे जर तुम्ही बघितले तर हे 8 वॉन्ड्स आहेत, म्हणजे मल्टिपल डिरेक्शनने, मल्टिपल वेजने तुमच्याकडे मदत येते, तेवढी क्विक. त्यासाठी म्हणून हे कार्ड चूज केलेले आहेत. मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स वापरले जातात. इथे जसं मी सांगितलं की पंचतत्वांना इन्वोक केलं जातं, बोलावलं जातं, युनिवर्सला बोलावलं जातं, आपली इच्छा सांगितली जाते. आता काही स्पेल्समध्ये कसं असतं की मेडिटेशन करावं लागतं. जसं आपण सुरुवातीला टॅरो मेडिटेशनबद्दल बोललो, तर तसं मेडिटेशन काय आहेत, काही जणांचे व्हिज्युअलायझेशन आहेत, किंवा मग काही जणांचे तुम्ही शांत बसून राहा, तुम्हाला जे काय हवं आहे. एखाद्याला नाहीच जमत मेडिटेशन, मग त्यावेळी शांत बसणे आणि स्वतःला अफर्मेशन सांगत राहणे की तुम्हाला काय हवं. मग त्या प्रत्येक सिच्युएशनच्या प्रेयर्स ज्या आहेत त्या फिक्स आहेत, त्यांचे शब्द बदलत नाहीत, पुढे मागे नाही करायचे. ते जसं आहेत जसंच्या तसंच म्हणायचं. फक्त एवढंच की ते इंग्लिशमध्ये आहेत, इंग्लिशचे इंग्लिशमध्येच म्हणावे लागतात. आता खूप जणांचं हे म्हणणं होईल की मग आम्हाला इंग्लिश कळत नाही, किंवा मग आम्हाला त्याचा अर्थ कळत नाही आहे. आता संस्कृत मंत्र म्हणतो आपण, स्तोत्र म्हणतो, किती जणांना ते वाचता येतात किंवा अर्थ कळतात, पण आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आपण जसं आहे तसंच वाचतो, ते ट्रान्सलेट करत नाही. सेम स्पेल्सच्या प्रेयर्स आहेत, त्या तशाच वाचायच्या आहेत, तशाच म्हणायच्या आहेत. यामध्ये तुम्ही जर काही कॅन्डल्स, क्रिस्टल्स किंवा एंजल्सनं जर मिक्स केलं तर ते अजून स्पीडअप होतं ॲक्टिव्हिटी जी आहे ती. टॅरो रिडिंगचं मी तुम्हाला अनुभव सांगू शकते. जसं की रिलेशनशिपची रिडिंग खूप येतात, टॅरोचं स्पेशल, की कॉन्टॅक्ट बंद झालेला आहे, किंवा तुम्ही यूट्यूबवर पण बघायला गेलं तर खूप जणांना येईल ते करंट फिलिंग्स ऑफ माय पार्टनर, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन, किंवा पिक अ कार्ड, किंवा मग लग्न कोणाशी होणार, ती व्यक्ती कशी आहे, याचे बरेच कॉमन टॉपिकचे व्हिडिओज तुम्ही बघत असाल. तसे रिलेशनशिप रिलेटेड खूप सिच्युएशन येतात आणि खूप ॲक्युरेट उत्तरंसुद्धा मिळतात. म्हणजे माझ्याकडे एक रिडिंग असं होतं, त्याचे बिझनेस होते त्या मुलाचे बरेच, चांगला वेल सेटल्ड, चांगल्या घराण्यातला मुलगा आहे, 2-3 बिझनेस होते त्याचे, आणि एक मुलगी होती त्याच्या आयुष्यामध्ये, रिलेशनशिप होतं बरेच वर्षे, आणि खटके उडायला लागले, तिने कॉन्टॅक्ट वगैरे बंद केला. आता अशा सिच्युएशनमध्ये त्याची अवस्था खूप वाईट झाली की ती कॉल घेत नाही, भेटत नाही आहे, किंवा काहीच रिस्पॉन्ड करत नाही आहे. रीडिंग जेव्हा त्याने मला घेतलं, आणि त्याचं म्हणणं काय होतं, मला ती परत पाहिजेच. हा एक प्रकार खूप येतो टॅरो कार्ड रीडिंगमध्ये, की मला ती व्यक्ती परत पाहिजेच रिलेशनशिप रीडिंगमध्ये. तर रीडिंग केल्यानंतर सरळ सरळ दिसते ती मुलगी त्याचा गैरफायदा घेते.
त्याचे पैसे वापरते ती मुलगी. आणि त्याला सांगितलं होतं रिडिंगमध्येच, सोडून दे त्या मुलीचा विचार, ती मुलगी तुझ्यासाठी नाही आणि तुझ्या पैशांवर फक्त त्या मुलीचा डोळा आहे. तिला सोडून दे, तुझ्यासाठी अरेंज मॅरेज आहे आणि दुसरी चांगली मुलगी येईल. पण तो ऐकायलाच तयार नाही. गेले, रिडिंग झालं, सगळं झालं. थोड्या दिवसांत पुन्हा परत आला. त्या मुलीने पुन्हा पैसे लुटले त्याच्याकडून, पुन्हा रडत परत आला. दुसरा जो बिझनेस होता चालत होता तो पण बंद झाला. ऑलरेडी वीक झाला होता त्याचा, जो काही सेल आहे तो खाली आला होता, ग्राफ बंद झाला बिझनेस. सगळे बिझनेस ठप्प झाले कारण ती मुलगी ब्लॅक मॅजिकमध्ये पण ॲक्टिव्ह होती. आणि त्याला सांगितलं होतं सोडून दे. आता अशा वेळी आपण फक्त सांगू शकतो, काही करू शकत नाही. किंवा काही याच्यामध्ये केसेस टॅरो रिडिंगमध्ये अशाही खूप येतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या केसेस पण खूप येतात की जे कोणाला सांगू शकत नाही, पण काय चाललंय हे जाणून तर घ्यायचं असतं. अशा वेळी ही तशीच एक रिडिंग होतं. बऱ्याच वेळा त्यांनी माझ्याकडून ऑलरेडी रिडिंग घेतलं होतं आधीही. पहिल्या रिडिंगमध्येच मी त्यांना सांगितलं होतं की त्या मुलाचा नाद सोडून द्या. त्या मॅरिड होत्या, वय बरंच जास्त आहे त्यांचं, आणि तो असेल एक 25च्या आतला मुलगा असेल, म्हणजे त्या असतील 50पर्यंतच्या अशा. आणि यांचं रिलेशनशिप आहे आणि यांना नवऱ्याचा घरी त्रास आहे. मग त्याच्यासोबत लग्न करायचे स्वप्न बघताय त्या. पण ठीक आहे, कधी कधी युनिव्हर्सने प्लॅन केलेलंही असतं. तुमचं जर कॉन्ट्रॅक्ट तसं आहे तर होऊही शकतं. पण रीडिंगमध्ये क्लिअरली दिसते की तो मुलगा फसवतोय, होणार नाही आहे लग्न, खोटं सांगतोय तो सगळ्या गोष्टी. सांगितलं होतं त्यांना की तो सोडून जाणार आहे तुम्हाला, नाही ऐकलं त्यांनी. कारण माणूस इमोशनली एवढा अटॅच झालेला असतो की त्याला सत्य मान्य करणं अवघड जातं. गेला सोडून तो. मग एक 3-4 महिन्याने परत रडत परत कॉल आला, नाही तुम्ही सांगितलं होतं तसंच झालं, तो मुलगा गेला सोडून. मग ही सिच्युएशन स्वतःवर येऊ द्यायची की नाही, शेवटी गायडन्स फॉलो करणं गरजेचं आहे. किंवा जसं आता एक वार्षिक प्लॅन आहे म्हणजे अबंडन्स ब्लूप्रिंट नावाचा, ज्यामध्ये प्रत्येकाला मी पर्सनली रिडिंग देते, महिन्याचं रिडिंग देते. म्हणजे हा महिना ओव्हरऑल कसा असेल, तुम्हाला एकंदरीत काय करायचं काय नाही करायचं. तर एक त्यामध्ये कॉलेज गोईंग मुलगी आहे आणि त्यांच्या आईने बरेच कोर्सेस वर्कशॉप केलेले आहेत. मग त्या मुलीचं रिडिंग दिलं होतं मी, आत्ता मार्च महिन्याचंच रिडिंग होतं. आणि त्यांना सांगितलं होतं की बाईक चालवू नका या महिन्यामध्ये. ॲक्सिडेंट, मेजर ॲक्सिडेंटचं दिसत होतं मला क्लिअर. त्या मुलीला हो, मुलीला धोका होता ॲक्सिडेंटचा. आणि मला आता त्यांनी फॉलो केलं की नाही मला काहीच कल्पना नाही, कारण सांगणं फक्त माझं काम आहे. आणि नंतर मग जेव्हा लाईव्ह झालं आमचं तेव्हा विचारलं, तर तेव्हा त्या मुलीने सांगितलं की तुम्ही सांगितलं होतं मला की बाईक चालवू नको, त्यामुळे मी बाईक चालवलीच नाही या महिन्यामध्ये. मी ऑटोने जात होते, पण एक दिवस असा झाला की ऑटोचा ॲक्सिडेंट झाला आणि मी ज्या ऑटोमध्ये बसली आहे त्या ऑटोवाल्याने समोरच्या बाईकवाल्याला ठोकला, मी झाला. अच्छा. मग आता इथे त्या मुलीने तो गायडन्स फॉलो केल्यामुळे तिचा ॲक्सिडेंट वाचला. आणि कधी कधी हे खूप एनर्जी जर खूप पॉवरफुल असेल तर ते रीडरला पण इम्पॅक्ट करते. म्हणजे ब्लॅक मॅजिकच्या केसेसच्या पण रीडिंग बऱ्याच येतात. म्हणजे ज्यांना आकाशिक रीडिंग नाही जमत तर ते टॅरो रीडिंग घेतात, पण तिथेही सेम कळतं. आणि ब्लॅक मॅजिक ही ॲक्टिव्हिटी अशी आहे की ती जवळचीच व्यक्ती करते, अनोळखी कोणी कधीच करत नाही. कारण त्यालाच माहिती आहे तुमच्या सवयी, तुमच्याकडे काय एक्सपर्टीज आहे, तुम्ही काय करू शकता काय नाही. आणि हे मान्य करणं त्यांना अवघड होतं खूप वेळेला. एवढंच नाही तर समजा एखादी तुम्हाला डील करायची आहे, ती व्यक्ती खरंच योग्य आहे की नाही माझ्यासाठी, म्हणजे समोर तर चांगलं बोलते, सगळं डॉक्युमेंट दिसत आहेत क्लिअर, पण खरंच ते करू की नको. अशा वेळी तुम्हाला व्यवस्थित सांगतात कार्ड्स की खरंच तिथे जायचं आहे की नाही. जसं कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असते, मग ती घेऊ की नको. काहींना लाभते, काहींना लाभत नाही, किंवा काही वेळा त्या जागेमध्येच काही दोष असतो. तेव्हाही टॅरो कार्ड्स आपल्याला सांगतात की तिथे प्रॉब्लेम आहे, तो व्यवहार करू नका. त्या एनर्जीज तुम्हाला पण कुठे कुठे अफेक्ट करतात. हो, बऱ्याचदा अफेक्ट म्हणण्यापेक्षा त्या एनर्जी त्याच पद्धतीने जाणवतात की तो प्रॉब्लेम कुठे आहे. कधी कधी काय होतं ना, जसं की आता समजा हे कार्ड आहे, पोस्टपोनमेंटचं कार्ड आहे ओशो डेकमधलं, तर ठीक आहे, एक ठराविक अर्थ आहे एक प्रत्येक कार्डला. पण बऱ्याचदा असं होतं की या कार्डच्या उत्तराव्यतिरिक्त किंवा अर्थाव्यतिरिक्त वेगळे उत्तरं मिळतात आपल्याला. अच्छा. का होतं असं हे? कारण हे युनिव्हर्स तुम्हाला सांगतोय की हे वेगळं आहे, आणि तिथे जर तुम्हाला खोलात जायचं आहे रीडरला, तर तुम्हाला स्वतःला सुद्धा त्या पद्धतीने प्रिपेअर राहणं गरजेचं आहे.
आणि कधी कधी एनर्जी हेवी असेल तर मग रिडिंग करूच दिलं जात नाही. टॅरो कार्डमध्ये हे अजून एक होतं की रिडिंग थांबवलं जातं, काही कारणाने थांबवलं जातं. खूप वेळेला असं होतं की एखाद्या व्यक्तीचं रिडिंग मी कंटिन्यू करते पण अडथळे येतात, रिडिंग होतच नाही, थांबवलं जातं. कारण ज्या प्रश्नासाठी त्यांनी रिडिंग केलेलं आहे तर त्या बाबतीतली एनर्जी चेंज होत असते अजून, म्हणून तो डिले होत जातो, नाहीतर तुम्हाला ॲक्युरेट उत्तर मिळत नाही. मग ते इम्पॅक्ट हा थोडाफार होतो पण तो तेवढ्या पुरता असतो. हां, पण हे आहे की जर तुम्ही समजा एखादं म्हणजे कोणी प्रयोग करायचा असेल तर एखाद्याला खूप क्युरिओसिटी आहे, नाही असं काय होत नसतं, असं कोणाच्या डोक्यात जर असेल तर करू शकतं. एखाद्या नेगेटिव्ह एनर्जीचं कार्ड समजा तुम्ही डोक्याखाली ठेवून झोपा, तुमची एनर्जी बघा कशी ड्रेन होते, तुम्हाला भयंकर स्वप्न यायला लागतात, तुमचा ऑरा चेंज होतो सगळा. म्हणजे एखाद्याला खरंच जर प्रयोग करून बघायचा असेल तर या गोष्टी होतात. आणि एखादी अशी जसं आपण स्पेलबद्दल मगाशी बोलत होतो, तर एखादा असा कुठला सेफ स्पेल आहे जो तुम्ही पॉडकास्टवर सांगू शकता की हो, जो आता मी जो बेसिक सांगितलं, लोक हां. फॉलो करू एखादं शकतात? थांबलेलं जे काम असतं, हम्म. कुठलंही असेल ते काम, त्याच्यासाठीचं स्पेल मी मगाशीच जसं सांगितलंय, जे 3 कार्ड्स सांगितले होते, हे खूप सोपं आहे. म्हणजे कुठलंही एक्झॅक्टली काय करायचं असतं हे त्याच्या कार्ड झाले ते? प्रेयर्स महत्वाच्या आहेत. पॉडकास्टवर सांगायला सेफ आहे की प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या लागतात? नाही, जसं मी आता मगाशीच सांगितलं, एक्सप्लेन केलं की हे कार्ड का घेतले आपण, हां. तर आणि जे काही शिकवलं सुद्धा जाणार आहे ते फक्त चांगल्या इंटेन्शनचे स्पेल्स शिकवले जातात. वाईट इंटेन्शन किंवा कोणाचं नुकसान करायचं आहे यासाठी नाही, कारण हे कार्ड्स पण नाही आहेत त्याचे, हे सगळे पॉझिटिव्ह एनर्जीचेच आहेत. मगाशी आपण बघितला स्पेल तो त्यासाठीच होता की तुमचं काम जे अडकलेलं आहे त्याच्यासाठीच होतं, पण त्यातले शब्द महत्वाचे आहेत आणि ते प्रेयर्स मोठे आहेत. अच्छा. जसंच्या तसंच तुम्हाला तुम्ही म्हणायचं इंग्लिशमध्ये आहे आहे. हो. म्हटलंय. ओके. जसं आकाशिक रिडिंग करताना आपण प्रेयर करतो, ती पण जशी गरजेची आहे तसं इथे महत्वाचे आहे स्पेल्समध्ये. अच्छा. इन्व्होकेशन प्रेयर येते सुरुवातीला, ओपनिंगसाठी आपण जेव्हा स्पेल करणार आहे ती येते. याची स्पेसिफिक प्रेयर पुन्हा येते की हे कशासाठी करतोय, पण ते वर्ड टू वर्ड सेम पाहिजे, तेव्हा ते स्पेल काम करतं. जसं आपले मंत्र आहेत, स्तोत्र आहेत, आपण त्याला पुढे मागे नाही करत, जसंच्या तसं करतो तसंच हे पण आहे. मग ते तुम्हाला लिहून ठेवावं लागेल समोर आणि ते वाचावं लागेल. सो तुम्ही ज्या इंग्लिश प्रेयर्स आहेत त्या बोलल्या, सो त्याचं मूळ कुठे आहे, म्हणजे कुठून आल्यात त्या प्रेयर्स? जसं सुरुवातीला मी सांगितलं की टॅरो कार्ड्स जेव्हा आपण बघतो त्यांचं मूळ बघतो तर ते इजिप्तशी जोडलेलं आहे, आणि त्यात जे काही इमेज बनवलेले आहेत किंवा जे मेसेज आहेत किंवा यात पण तुम्ही बघाल इजिप्शियन स्पिंक्स दिसतात तुम्हाला 2 इथे. तर प्रेयरसुद्धा ज्या आहेत त्या इजिप्शियन पुस्तकातूनच आलेल्या आहेत. इजिप्शियन पुस्तक म्हणजे स्पेसिफिकली त्यात पण बुक ऑफ थोथ नावाचं एक पुस्तक आहे, त्यांच्या देवतेचं ते पुस्तक आहे. इजिप्शियन देवता आहेत तोत, म्हणजे त्यांचं अर्ध शरीर जे आहे ते पक्ष्याचं आहे आणि अर्ध जे आहे ते नॉर्मल माणसाचं आहे. मोस्टली इजिप्शियन देवता या अशाच आहेत की चेहरा जो आहे तो प्राणी किंवा पक्ष्याचा आहे आणि शरीर माणसाचं आहे. मग त्यांच्याचकडून हे टॅरो कार्डचं ज्ञान पण आलं आणि ज्या प्रेयर्स पण आहेत तर ते त्यांच्याकडून आलेले आहेत. मग त्यानंतर ट्रान्सलेट केल्या गेल्या इंग्लिशमध्ये. मूळ जे होते ते इंग्लिश नाही आहे, इजिप्तमध्ये जे लिहिलं गेलं ते इंग्लिशमध्ये नव्हतं, पण जसं ते नंतर युरोप खंडात गेलं तिथून मग ते इंग्लिशमध्ये आलं, कारण मूळ बुक ऑफ थोथ जे आहे ते नष्ट केलं गेलेलं आहे. मग ते परत जुने इकडचे तिकडचे जोडून सगळे अर्थ काढून पुन्हा मग ते सगळ्या टॅरो कार्ड्स बनवले गेले, त्याचे इमेज पण हे जे आहेत या इमेज पुन्हा बनवल्या गेल्या. अच्छा. पूर्वी वेगळ्या होत्या इमेज आणि काळानुसार त्या बदलत गेल्या. मग जेव्हा ह्या इमेज बनवल्या गेल्या, फायनल ठेवल्या गेलेल्या आहेत आणि मग जी प्रेयर पण त्याच वेळी बनवल्या गेल्या स्पेल्सच्या. पण मग जसं इजिप्शियन लँग्वेजमधून त्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केल्या, तर तसं वेगळ्या लँग्वेजमध्ये आणखीन नाही होऊ शकत? आहेत ना, काही स्पेल्स तसंही आहेत. जसं की तुम्ही वेगवेगळ्या देशाचे स्पेल्स जर बघितले तर त्या भाषेतले स्पेल्स पण आहेत. जसं स्पेनचे स्पॅनिश आहेत, फ्रान्सचे वेगळे आहेत. तुम्ही जर हुडू गेलात, आफ्रिकन प्रेयर्स खूप वेगळ्या आहेत आणि ते आफ्रिकन प्रेयर्स खूप वेगळ्या पद्धतीचे असतात. मोस्टली ते आदिवासी प्रकारात येतात आणि त्यांचे स्पेल्स खूप भयंकर प्रकारातले असतात, म्हणजे त्याला तोड नसतो आणि असे उग्र स्वरूपाचे असतात ते स्पेल्स. तर हे त्या भाषेतले आहेत. अच्छा.
पण हे त्यांनी स्वतः बनवलेली आहे. हा नाही म्हणजे मी का विचारलं कारण तुम्ही म्हटलं की काही लोकांचं असं म्हणणं असेल की आम्हाला इंग्लिश येत नाही, मराठीत का नाही आहे हे स्पेल्स, सो तसं नाही होऊ शकत, नाही. म्हणजे ते आपण नाही चेंज नाही, करू जसं शकत. की आपल्याकडे शाबर मंत्र आहेत जे नवनाथांनी लिहिलेले हो आहेत. हो तर शाबर मंत्राची भाषा सुद्धा वेगळी आहे आणि त्यामध्ये सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या भाषेमध्ये शाबरी मंत्र लिहिली गेलेले आहेत. म्हणजे जिथे जिथे नाथ गेले तिथल्या लोकांनी सुद्धा ते त्यांची मदत घेऊन तिथल्या भाषेमध्ये सुद्धा मंत्र लिहिलेले आहेत. म्हणजे तसं आहे, स्पेल्सचं पण हे तसं आहे. जसं टॅरो रिडिंग फायनान्शियल ब्लॉक्स असतील आणि हेल्थ विषयी असतील, याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या विषयांच्या प्रश्नांची उत्तरं तर टॅरोद्वारे मिळू शकतात? टॅरो रिडिंग म्हणजे जसं खजिना आहे, तुम्हाला काहीही जाणून घ्यायचं आहे तर त्याची सगळ्यांची उत्तरं मिळतील. म्हणजे जसं एखाद्याला जॉब चेंज करायचा आहे पण त्याला ऑफरच येत नाही आहेत, काय येत नाही आहे, नेमकं काय झालेलं आहे हे कळेल. किंवा जर रेमेडीची गरज असेल तर रेमेडी मिळेल. किंवा एखाद्याला इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शनच होत नाही आहे, एखादा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला जातो आहे, खूप वर्ष चालू आहे, ते खरंच आहे पण की नाही त्याच्यासाठी, की त्याला फील्ड चेंज करणं गरजेचं आहे, हे झालं. किंवा एखाद्याला बिझनेस सुरू करायचा आहे, मग तो खरंच बिझनेस त्याचा वर्कआउट होईल का. जसं आत्ता रिसेंटली गॅसचे जे काही इश्यूज झाले त्यामुळे बऱ्याच जणांचे जे रेस्टॉरंट्स आहेत मोठे त्यांना खूप फटका बसला. मग त्यामध्ये बरेच प्रश्न होते माझ्याकडे आलेले की काही रेंट example भरपूर आहे, दे. हो 35-40 हजार रेंट आहे गाळ्याचं आणि सिलेंडरचं सप्लाय नाही आहे. मग मी माझं रेस्टॉरंट चालू ठेवू की बंद करू, कारण एवढं विनाकारण रेंट देणं नाही जमत. तर आत्ताच रीडिंग त्यांचं दिलं तर त्यांना त्यांच्यासाठी उत्तर हे आलं होतं की तुम्हाला आत्ताच बंद करायचं नाही आहे रेस्टॉरंट, अच्छा, कारण सिच्युएशन बदलू शकते. म्हणजे सरकारचा जो नियम आहे तो बदलू शकतो, कारण जर एकदा बंद केलं तर पुन्हा सेटअप सगळं लावणं खूप अवघड आहे. त्यामुळे त्यांना उत्तर हेच दिलं होतं की आत्ता इमिडिएटली बंद करू नका, थांबायचं आहे त्यांना काही दिवस. मग अशा सिच्युएशन आल्या. किंवा एखाद्याला ॲडमिशन हवं असतं ठराविक ठिकाणीच, एखाद्या ठराविक इन्स्टिट्यूटमध्ये मिळेल की नाही, त्या दिशेने प्रयत्न करू की नको. किंवा परदेशात जायचं आहे, तिथे जाऊन मला करिअर ग्रोथसाठी जायचं आहे किंवा पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, मला फायदेशीर ठरणार आहे का ते. जमीन विकत घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे. आत्ता त्याचंही रीडिंग केलं होतं. त्यांचं चुकलं इथे की ऑलरेडी परचेस केलं, डॉक्युमेंट बनवले आणि नंतर रीडिंग घेतलं की हे घर चांगलं आहे की नाही माझ्यासाठी. आणि नेमकं रीडिंगमध्ये असं आलं की ते घराची एनर्जी चांगली नाही आहे. मग आता परत त्यांनी रीडिंग घेतलं की मग मी काय करू याच्यावर. मग मग काही त्यांना remedies होते? उपाय त्यांना द्यावे लागतात. मग कारण घराची एनर्जी ज्या प्रकारची असेल त्यानुसार मग उपाय द्यावे लागतात, हे झालं. किंवा हेल्थमध्ये बऱ्याचदा असं होतं की हा हेल्थ इश्यू आला कुठून माझ्यामध्ये, म्हणजे कशामुळे, म्हणजे मला ट्रीटमेंट लागू का होत नाही आहे, माझ्यात फरक का पडत नाही आहे, किंवा माझं काही चुकतं आहे का हे कळतं. किंवा काही जणांचं डिसिजन मेकिंग अडकलेलं आहे, मला डिसिजन घेता येत नाही आहे. ते काय होतं आहे, नेमकं काय थांबवतं आहे तुम्हाला. खूप जणांचा आजकाल प्रश्न असतो माझी स्पिरिच्युअल ग्रोथच होत नाही आहे, मी एवढे जप करतो, एवढे तास बसतो, कोण म्हणतं मी 10 तास मेडिटेशनमध्ये बसतो, 4-4, 5-5 तास जप करतो, पण मला काहीच अनुभूती येत नाही आहे. मग का नाही होत, मग एवढे 10 हां. तास मेडिटेशन करतो. मुळात मी एवढं करतो हाच मोठा ब्लॉकेज आहे. बरोबर. तुम्ही कोण करणार एवढे, आणि एवढा वेळ करण्याची गरज नाही. तुमचा भाव महत्त्वाचा आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन 10 तास आहे का तिथे, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही 15 मिनिटं करा पण पूर्ण 15 मिनिटं तिथेच आहेत, तेवढं पुरेसं आहे. 10 तास बसताय म्हणजे तुम्ही इकडे तिकडे बघताय, 1000 विचार येत आहेत डोक्यामध्ये, काहीतरी प्लॅन चालू आहे, अरे तिकडे गॅसवर काय चालू आहे, अरे ती मला अशी बोलली होती, अरे मला ती साडी घ्यायची आहे, मला ते हे घ्यायचं, हे सगळं चालू असतं डोक्यामध्ये. आणि माणूस म्हणतो मी 10 तास बसलो नाही. मग हे नेमकं काय त्यांना बदल करण्याची गरज आहे हे तुम्हाला टॅरो सांगेल. आणि खूप सोप्या पद्धतीने उत्तरं येतात, मार्गदर्शन मिळतं. आणि काही गोष्टी अशा मिळतात ज्या तुम्हाला स्वतःला सुद्धा माहीत नाहीत, असे ब्लॉकेज तुम्हाला कळतात की हा ब्लॉकेज आहे आणि मला यावर काम करणं गरजेचं आहे. याच्याबद्दल सांगाल काहीतरी, म्हणजे जसं की बऱ्याचदा असं होतं की पालक मुलांच्या समस्या घेऊन येतात, मुलगा ऐकत नाही आहे, मुलगी ऐकत नाही आहे. मग रीडिंग करताना कळतं हा त्यांचा प्रॉब्लेमच नाही मुलांचा. जसं की आय थिंक याच महिन्याच्या सुरुवातीला असेल, ऑफलाईन फेस टू फेस रीडिंग पण सुरू केलं आहे. तर त्यामध्ये रीडिंग होतं, चांगल्या पोझिशनला आहेत त्या बँकमध्ये, आपल्या सगळ्या आवडत्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या बँकमध्ये आहेत. आणि
त्यांचं म्हणणं असं होतं की माझं कोणाशीच पटत नाही, म्हणजे ऑफिसमध्येही तसंच, घरी पण तसंच, मुलीसोबतचं कोणाचंच पटत नाही आणि माझ्या मुलीला नेमकं काय करावं कळत नाही. म्हणजे ती सोशलाइज होत नाही आहे, इंट्रोवर्ट आहे आणि हिचं पुढे कसं काय होणार, लग्नाचं वगैरे कसं काय, हिच्या करिअरचं काय, अजून जॉब वगैरे काहीच नाही आहे. जेव्हा मी रीडिंग करते तर क्लिअरली हे सगळे त्यांचे ब्लॉकेजेस आहेत, मुलीचं काहीही नाही त्याच्यामध्ये. कारण त्यांची जी फेमिनाईन एनर्जी, आपल्या शरीरामध्ये स्त्री पुरुष दोन्ही शक्ती असतात आणि त्यांची एनर्जी पूर्णपणे मस्क्युलाईन एनर्जी आहे, फेमिनाईन एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे. आणि त्या जेव्हा प्रेग्नेंट होत्या मुलीसाठी तेव्हा त्यांची खूप धावपळ झालेली होती, म्हणजे ट्रॅव्हलिंग खूप होतं जॉबच्या वेळेला. आणि सारखं त्यांना विचारलं, तुमच्या डोक्यात असं विचार आले होते का की एवढा त्रास घेते मी, एवढं ट्रॅव्हलिंग कशासाठी, नको जाऊ दे हा जॉब. मग त्यांना आठवलं, त्या म्हणाल्या हो झालं होतं असं की मला त्रास खूप झाला त्यावेळी ट्रॅव्हलिंगमुळे आणि हा ब्लॉकेज त्या मुलीच्या आयुष्यात आला. ती इंट्रोवर्ट झाली आहे, तिला आत्ता जॉब मिळत नाही, मुलीची काहीच चूक नाही, चांगली PG झालेलं आहे पण तिला जॉब मिळत नाही. आता अशा केसमध्ये काम कोणाला करावं लागेल, आईला काम करावं लागेल स्वतःवर. वूम ट्रॉमा झालेला आहे त्या मुलीला, तर आईला स्वतःवर काम करावं लागेल, मुलीवर आपोआप फरक पडतो. मग हे टॅरो तुम्हाला हेही सांगेल की हा प्रॉब्लेम आला कुठून, किंवा एखादा तुमच्याकडे पेट आलेला आहे, तो का आला तुमच्याकडे, किंवा ॲनिमल कम्युनिकेटर्स बऱ्याचदा अडकतात की आत्ता मी काय सांगू नेमकं, म्हणजे कळत नाही आहे मला. मिसिंग पेटच्या केसेस असोत किंवा इतर काही असोत, बऱ्याचदा कम्युनिकेशन मॅच होत नाही. हा कॉमन प्रॉब्लेम आहे ॲनिमल कम्युनिकेशनमधला. मॅच होत नाही म्हणजे हा म्हणजे डिफरन्सेस आहेत, म्हणजे ॲक्च्युअल पेटची सिच्युएशन वेगळीच आहे अच्छा, अच्छा. आणि कम्युनिकेटर काहीतरी वेगळंच सांगतोय, म्हणजे इरिलिव्हंट आहे सगळं, कुठेच काही मॅच होत नाही. त्या केसमध्ये तुम्हाला टॅरो सांगू शकतात की काय झालेलं आहे. मिसिंग पेट आहे, तिथे तुम्हाला गायडन्स मिळू शकतो. आजारी आहे, एखाद्याचं वागणं बदललं आहे, ते सुद्धा तुम्हाला टॅरो कार्ड्स चांगल्या प्रकारे सांगू शकतात. किंवा तुमच्याकडे मल्टिपल प्रपोजल्स आहेत लग्नासाठी आणि सगळे ठीकठाक वाटत आहेत, पण चांगलं कुठलं आहे ते जर तुम्हाला चूज करायचं आहे. किंवा माझं लग्न, बऱ्याचदा प्रश्न असतो की लग्न कधी होणार, जॉब कधी लागणार. अरे पण टाईमपेक्षा नेमकं कशामुळे थांबलं हे जाणून घ्या आधी, त्याच्यावर काम केलं आपोआप रस्ते मोकळे होतील. टॅरो तुम्हाला हे सांगतंय. मग हे अशी थांबलेली कामं आहेत, ती का थांबली, तुम्हाला काय करायचं आहे, काय उपाय करायचा आहे, हे या प्रकारे तुम्हाला टॅरो सांगेल. म्हणजे जसं आयुष्यातलं कुठलंच फील्ड नाही जिथे टॅरो काम करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे तुम्हाला कसलीही माहिती लागत नाही. तुमची जन्मवेळ पाहिजे, जन्मतारीख पाहिजे, फोटोग्राफ पाहिजे, तुम्ही समोरच पाहिजे, तुमचं नाव जरी माहीत नसेल तरी सुद्धा टॅरो रिडिंग होतं आणि ते ॲक्युरेट होतं. म्हणजे इतकं परफेक्ट आहे. म्हणजे मला प्रश्न काहीतरी विचारायचा आहे पण मी तुमच्या समोर नाही आहे, बट स्टील तुम्ही हो. त्याचं हे समजा देऊ शकता. तुम्हाला एक थर्ड पर्सन बद्दल विचारायचं आहे, हम्म, फक्त चेहरा माहीत आहे त्या व्यक्तीचा हम्म, आणि लोकेशन मे बी माहीत असेल नसेल, हम्म, पण चेहरा माहीत आहे. तुम्हाला फक्त त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे की ही व्यक्ती, या व्यक्तीचे इंटेन्शन्स काय आहेत, हम्म, त्या व्यक्तीचे प्लॅन्स काय आहेत, काय डोक्यात चालू आहे. हम्म. तेवढ्या बेसवर सुद्धा टॅरो रिडिंग होतं. ओ, म्हणजे त्याला कुठलंच लिमिट नाही आहे, त्याला बंधनं नाही आहेत की ही माहिती नाही आहे बाबा, तुमची जन्मवेळ नाही, मग पत्रिका तुम्ही बघू शकत नाही, असं काहीच नाही आहे. त्याला बंधन नाही आहे काही. लिमिटेशन्सच नाही. सो टॅरो रिडिंग कुणाला शिकायचं असेल तर ते कोणीही शिकू शकतं का, त्याला काही बॅकग्राऊंड लागतं, कसं असतं ते? हां, आता हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण एवढं सगळं ऐकल्यानंतर डोक्यात खूप जणांचे ते येणारच आहे की नाही मला पण शिकायचं आहे. पण कसं आहे की तुम्ही जेव्हा कुठलंही डिव्हिनेशन टूल किंवा एखादी मोडॅलिटी निवडता तर त्यात तुम्हाला स्वतःमध्ये काही तुमच्या स्वतःच्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे. तुमच्या एनर्जीज सेन्सिटिव्ह पाहिजेत, सगळ्यात आधी सेन्सिटिव्ह पाहिजे, तशी व्यक्ती शिकू शकते. कारण आता जसं तुम्ही बघितलं यात काहीच नाही आहे, म्हणजे शब्दही नाही आहे, काहीच नाही, फक्त चित्र आहे आणि रंग आहेत वेगवेगळे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. एवढ्या बेसवर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तुमची युनिव्हर्सची तेवढी कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, तुमचे सायकिक एबिलिटीज, इंट्युशन्स तेवढं तुमचं चांगलं पाहिजे. ओके. आणि हे जरी नाही तरी माणूस हे डेव्हलप करू शकतो, जर सातत्याने प्रयत्न केले, वेगवेगळी माध्यमं आहेत त्याच्यासाठी, जर ते तुम्ही वापरले तर तेही वाढवू शकता आणि नक्कीच मग त्यानंतर तुम्ही शिकू शकता.
पण बऱ्याच वेळेला काय झालेलं आहे की टॅरो रिडिंग कोर्सेस आत्ता जे रन केले जातात, ठीक आहे, तुम्हाला कार्डचे अर्थ सांगतात आणि स्प्रेडचे प्रकार दिले जातात. म्हणजे तुम्हाला एक काही फेमस स्प्रेड्स आहेत, जसं हॉर्स शू स्प्रेड आहे, जुने स्प्रेड्स आहेत ते ट्रॅडिशनल पद्धतीने. मग हा स्प्रेड वापरा तुम्ही. जॉबचा तुम्हाला कोणाचा प्रश्न आला आहे वापरा, रिलेशनशिपसाठी आहे वापरा. इथे तुम्हाला कार्ड सगळे अर्थ कळतात, पण तिथे स्प्रेडमध्ये गेल्यानंतर रीडर ब्लँक होतो किंवा कॉम्बिनेशनमध्ये कार्ड येतात. जसं आता इथे आय थिंक 6 कार्ड पडले जसं झालं, तर तसे कॉम्बिनेशनचे कार्ड तुम्हाला रीड करता आले पाहिजेत, ते लिंक लावता आली म्हणजे पाहिजे. ते कनेक्टेड इंडिव्हिज्युअल माहिती आहे तुम्हाला, पण ओव्हरऑल काय आहे हेही कळता आलं पाहिजे. त्यामुळे जर कोणाला खरंच इंट्युशन नॅचरली चांगलं आहे तर ते लोक इझिली शिकू शकतात, आणि ज्यांचं नाही त्यांना मग खूप एफर्ट्स घ्यावे लागतील. अच्छा. आणि कसं असतं ते ऑनलाईन ऑफलाईन कसंही शिकू शकतो हो, का? कसंही नाही. ऑफलाईनच असायला नाही, पाहिजे? असं काही नाही. आणि मी जेव्हा शिकले तेव्हा मीही ऑनलाईन शिकले, कारण त्या रीडर भारतात नव्हत्या आणि त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स 35 वर्षांचा होता जेव्हा मी त्यांच्याकडे शिकले. आणि खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी शिकवलं. त्यामुळे जर कोणाला शिकायचं जरी असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, नवीन रीडर्सकडे खरंच शिकू नका, तुम्ही नाही प्रॅक्टिस करू शकणार. हो, म्हणजे माझा नेक्स्ट प्रश्न तोच असणार होता की बरीच लोक इन्स्टावरती गेलं की तर म्हणजे इट्स लाईक की तुम्ही मनात तुमचा प्रश्न आणा आणि ते कार्ड येणार वगैरे आणि मग कमेंटमध्ये ते सगळे प्रकार असतात. सो जेन्युइन टॅरो कार्ड रीडर कसा ओळखायचा? कारण ऑफकोर्स लोकांना हे कन्फ्युजन असतं, कारण खूपच जास्त म्हणजे माहिती इथे माझा available आहे. स्वतःचा अनुभव सांगायला आवडेल मला. म्हणजे माझी जेव्हा स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली, ट्विन फ्लेम जर्नी सुरू झाली होती, आणि मुळात ट्विन फ्लेम हा कन्सेप्ट आपल्याला माहीत नाही मराठी लोकांना. आता टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून म्हणजे हा एक म्हणजे पॉईंट आत्ता आठवला म्हणून सांगते. कोणाला जर ट्विन फ्लेमबद्दल, सोलमेटबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा एखादी व्यक्ती त्रास का देते, तर हे जे ट्विन फ्लेम, सोलमेट, कार्मिक प्रकार आहेत ते सुद्धा आपण टॅरो कार्ड्सच्या मदतीने चांगल्या प्रकारे कन्फर्म करून घेऊ शकतो. म्हणजे बाकी माध्यमं नाही आहेत त्याच्यासाठी आकाशिक व्यतिरिक्त, पण टॅरो एक चांगलं माध्यम आहे. तर माझी जेव्हा जर्नी सुरू झाली होती ट्विन फ्लेम जर्नी, तर मला सांगणारं कोणीच नव्हतं. मराठीत तर काहीच नाही, मुळात हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकत होते, काहीच माहीत नव्हतं मला. पण मी जेव्हा चालू केलं शोध, सगळी इन्फॉर्मेशन इंग्लिशमध्येच होती. सगळे बुक्स बघणं, व्हिडिओज बघणं, सगळे फॉरेनचे सगळे कंटेंट चालणं सगळं चालू झालं. सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि ते जे काही सांगत होते ते सेम टू सेम मॅच होत होतं मला. पण कन्फर्मेशन कसं घेणार? कारण तेव्हा मला टॅरो कार्ड रिडिंग येत नव्हतं, कारण मी यूट्यूब आणि सगळ्या प्रकारापासून लांबच होते. मी कधी ते एक्सेस पण करत नव्हते आधी. मग मी एक यूट्यूबवरच्या प्रोफेशनल टॅरो कार्ड रीडरला अप्रोच केलं. म्हणजे त्यांचं एज्युकेशन जे आहे, ग्रॅज्युएशनच त्यांनी स्पिरिच्युअलिटीमध्ये केलं आहे आणि त्यांचं ओरिजिनच इस्रायलचं आहे. ते स्वतः ज्यूइश आहेत. आणि रीडिंगचे त्यांचे व्हिडिओ वगैरे बघितले, मुळात ते क्वालिफिकेशन बघितलं, हिलिंगचा 14-15 वर्षाचा एक्सपिरियन्स दिला होता, बरंच काय काय दिलं. मग मला वाटलं की व्यवस्थित व्यक्ती आहे म्हणजे मला कन्फर्मेशन घेण्यासाठी. त्यावेळी त्यांची फी पण जास्त होती रीडिंगची. म्हटलं एवढी व्यक्ती व्यवस्थित आहे तर ठीक आहे, पे करू, कारण मला व्यवस्थित रीडिंग पाहिजे. पण त्यांची भाषा इतकी विचित्र होती. म्हणजे मी रीडिंगबद्दल, ट्विन फ्लेम जर्नीबद्दल विचारते. आता ट्विन फ्लेम म्हणजे तिथे ऑफकोर्स माझा ट्विन फ्लेम आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारते मी. तर त्यांचं पहिलं वाक्य हे होतं की, म्हणजे त्यांची कम्युनिकेशन किंवा प्रोनाऊन्सिएशन पण थोडं विचित्र पद्धतीचं आहे हिंदी. जिंदा है मरा नाही आहे, अशा भाषेत त्यांचं पहिलं वाक्य होतं. समजा तुमच्याकडे कोणी व्यक्ती प्रॉब्लेम घेऊन येते आणि तुम्ही अशा भाषेत बोलताय, एकतर हे झालं. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, असते एखाद्याची पद्धत. पण पुढचं जे पण त्यांनी काही रीडिंग सांगितलं, मी त्यांना ट्विन फ्लेमबद्दल विचारलं किंवा बाकी गोष्टी, काहीच मॅच झालं नाही मला. एकही काहीच त्यातलं सुटेबल वाटलं नाही. म्हटलं सोडून दिलं, जास्त काही विचारलं नाही. मी परत दुसरे रीडरला शोध केली. त्यांची फी खूप कमी आहे, त्यांचे फॉलोअर्स कमी आहेत यूट्यूबला, आणि कुठे म्हणजे फेस टू फेस रीडिंग पण त्या नाही करत, खूप कमी रीडिंग आहेत. पण माहीत नाही, मला वाटलं की माझं उत्तर इथून मिळेल आणि मी त्यांना अप्रोच केलं आणि त्यांनी व्हॉट्सअपवर मला रीडिंग पाठवलं आणि 100% त्यांचं रीडिंग मला मॅच झालं. मग हे
बऱ्याच वेळेला असं होतं की आपण चूज कुठे करतोय, प्रोफेशनल डिग्री दिसतीये म्हणून ती व्यक्ती बरोबरच आहे, किंवा यूट्यूबवरचे व्हिडिओज आहेत, खूप फॉलोअर्स आहेत म्हणून व्यवस्थित आहे, असं नाही. जर तुम्हाला टॅरो कार्ड रीडर एखादा चांगला बघायचाच असेल, तुमची स्वतःची कनेक्टिव्हिटी बघा. तुम्ही कनेक्ट होताय का त्या व्यक्तीशी? तुम्हाला वाटतं का की माझं उत्तर इथूनच मिळेल? तिथे जा तुम्ही, तिथूनच तुम्हाला उत्तर मिळेल, दुसऱ्या व्यक्तीकडे नाही मिळणार. आता ती पहिली सिच्युएशन माझी तशी का झाली? कारण बऱ्याचदा हा अनुभव आला असेल खूप जणांना की असं काही घडलंच नाही किंवा असं काही मॅच झालंच नाही. खूप जणांचा अनुभव असेल, ज्योतिषच्या बाबतीत पण असेल की सांगितलं होतं पण घडलं नाही. हे अशा घटना का होतात? कारण कुठल्या तरी जन्मामध्ये आपण त्यांचे पैसे द्यायचे ठेवलेले आहेत बाकी. मग आत्ता म्हणून ते फक्त पैसे आपले देणं होतं आणि त्याच्या बदलीत सर्व्हिस काहीच मिळत नाही. सो मे बी मी त्यांची कधी फी दिली नसेल, त्यांचे पैसे ठेवले असतील म्हणून ते देणं झालं. पण तुमची स्वतःची कनेक्टिव्हिटी चेक करा की तुम्ही कनेक्ट कुठे होत आहे. हे महत्त्वाचं आहे ॲक्युरेट टॅरो कार्ड रीडर तुम्हाला शोधण्यासाठी. आणि नवीन टॅरो कार्ड रीडर्सकडे शक्यतो जाणं टाळा. कारण काय होतं की जसं मी सांगितलं, आता हे सुरुवातीला पण या कार्डचा अर्थ बघितला, पण हे असंच असेल असं नाही. रीडिंगमध्ये चेंज पण होतात ते अर्थ. म्हणजे बऱ्याचदा काही ग्रुप्स पण मी फेसबुकचे जॉईन केलेले आहेत, फॉरेनचे पेजेस आहेत, आणि तिथे बरेच जण आपले प्रॉब्लेम टाकतात. किंवा नवीन नवीन काही जणांनी डेक घेऊन ठेवलेला असतो, रीडर नाही आहेत ते, पण डेक घेऊन ठेवतात आणि कार्ड काढतात आणि मग फोटो टाकतात प्रश्नासोबत. काय अर्थ आहे याचं सांगा, म्हणजे मला रीडिंग हवं याचं. मग काही वेळेला मला वाटतं की यांना खरंच उत्तर देण्याची गरज आहे, तर एखाद वेळे मी करते रिस्पॉन्ड. जर खरंच जेन्युइन मला वाटलं तर. एक प्रश्न होता तसंच टाकलेला, आणि त्यांचा प्रश्न म्हणजे थर्ड पर्सनने टाकला होता. त्या स्वतः टॅरो रीडर आहेत, त्यांनीच टाकला होता की त्यांच्याकडे क्लायंट आलेला आहे टॅरो रिडिंगसाठी. त्यांचं ब्युटी पार्लर आहे आणि ते बंद पडले अचानकपणे, व्यवस्थित चाललं होतं. मग हे का झालं? आणि त्यांनी कार्ड दिले होते, आत्ता कार्ड आठवत नाहीत मला. आय थिंक एक कार्ड 4 ऑफ वॉन्ड्सचं असेल त्याच्यामध्ये, बाकीचे आठवत नाहीत कारण बरेच महिने झाले. तर त्या रीडिंगमध्ये खूप जणांनी सांगितलं की त्यांना काय काय चेंजेस करणं गरजेचं आहे, त्यांचं इथे चुकतंय तिथे चुकतंय, हे सगळं होतं. पण मला वेगळी उत्तरं मिळाली त्या कार्ड्समधून. मला क्लिअरली दिसत होतं त्या रीडिंगमध्ये की त्यांच्या पार्लरमध्ये ज्या काही काम करणाऱ्या इतर मुली आहेत, स्त्रिया आहेत, त्यांच्या माध्यमातून ब्लॅक मॅजिक केलेलं आहे त्यांच्या त्या पार्लरच्या ठिकाणी, आणि त्यामुळे त्यांचा क्लायंटचा फुटफॉल जो आहे तो कमी झालेला आहे. आणि त्यांना उपाय पण मग दिला, मी तिथेच टाकून दिलं कमेंटमध्ये सगळं. नंतर मला बरेचसे इनबॉक्सला मेसेज आले दुसऱ्यांनी ज्यांनी कमेंट टाकली होती की ह्याच्यामध्ये कुठलं कार्ड आहे असं की ज्यामध्ये तुम्हाला ब्लॅक मॅजिक दिसलं, कारण मला तर असं कुठलंच कार्ड दिसत नाही ब्लॅक मॅजिकचं. आणि ज्यांनी तो प्रश्न टाकला होता त्यांचा पण मला मेसेज आला की हे कुठलं आहे म्हणजे कार्ड याच्यात ब्लॅक मॅजिकचं, कारण मला पण असं काही जाणवलं नाही. मग त्यांना तेच सांगितलं मी की प्रत्येक वेळी कार्डचे ॲज इट इज मिनिंग आपण नाही वापरू शकत. तुमची जर युनिव्हर्ससोबत कनेक्टिव्हिटी असेल तर ॲक्च्युअल मिनिंग तिथे येतं, जे त्या कार्डमध्ये नाही आहे. पण हा मेसेज पण मिळतो. तर या अशा प्रकारच्या सिच्युएशनसुद्धा टॅरो कार्डच्या माध्यमातून क्लिअर करता येतात. आणि कार्ड तेच असेल पण अर्थ वेगळे येतात. म्हणून तुम्ही रीडर निवडताना या सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. मग ही टॅरो कार्ड रीडरची जबाबदारी आहे. तुम्ही जर एखाद्याला काही भलेही त्याचं पूर्ण निगेटिव्ह रीडिंग येऊ दे. म्हणजे मी जिथून शिकले, आम्हाला शिकवतानाच असं शिकवलं गेलं की तुमच्याकडून काहीतरी चांगलं त्या माणसासाठी गेलं पाहिजे, पुढे त्याची जगण्याची इच्छा झाली पाहिजे. असं नाही की पूर्ण सगळे नेगेटिव्ह कार्ड आले म्हणजे नाही तुझ्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही, तू युजलेस आहेत, किंवा मग तुझं आयुष्य इथपर्यंतच आहे, तुला हा आजार होणार आहे. हे असं जर भरलं तर माणूस ते डोक्यात घेऊन बसतो. कारण एका ऑथोराइज माणसाकडून जर तुम्हाला हे आलंय म्हणजे ते खरंच आहे असं वाटतं माणसाला, आणि ते सोडू शकत नाही तो माणूस. जसं एखाद्याला सांगितलं तुझा मृत्यू 30व्या वर्षी होणारच आहे, ते अफर्म करत राहतो तो सारखं की होणार आहे होणार आहे. म्हणून मग टॅरो रीडरचं काम आहे की त्याला या नेगेटिव्ह जरी आले तरी नवीन काहीतरी आपल्याला त्याला द्यावं लागेल, त्याची सिच्युएशन बदलण्यासाठी त्याला काही द्यावं लागेल. मग हे ज्याच्याकडे टॅरो कार्ड रीडरकडे आहे असं शोधूनच तुम्हाला टॅरो कार्ड रीडिंग घ्यावं लागेल.
टॅरो कार्ड रीडिंग कोणी पण शिकू शकतं का, की जसं आता मला शिकायचं असेल तर काही स्पेसिफिक बेसिक क्रायटेरिया आहेत जे असले पाहिजेत, आणि विश्वास असणं किती महत्त्वाचं आहे टॅरो कार्ड रीडिंग शिकायला? तुम्ही जर युनिवर्सशी जोडलेले आहात, तुम्हाला जर विश्वास आहे की युनिव्हर्सल एनर्जी आहे, काहीतरी आहे एनर्जी जी आपल्या सगळ्यांना मॅनेज करते, सांभाळते, कंट्रोल करते, ही जर तुमच्यामध्ये जाणीव आहे, तुम्हाला एनर्जी सेन्स होतात किंवा तुमचं इंट्युशन चांगलं आहे, नक्कीच असा माणूस टॅरो कार्ड रीडिंग शिकू शकतो. पण अर्थातच पुन्हा प्रॅक्टिसचा भाग आहेच की तुम्हाला एक रीडिंग कशा प्रकारे तुमचं डेव्हलप करत जायचं आहे, हे नंतरचं झालं. पण तुमच्यात या गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि मोस्टली कसं आहे की ही फेमिनाईन एनर्जी आहे, म्हणून तुम्ही जर बघाल टॅरो कार्ड रीडर या मोस्टली फिमेल जास्त असतात, मेल खूप कमी आहेत. आणि बिचाऱ्यांचे ते व्हिडिओ कोणी बघतही नाहीत मेल रीडरचे, मोस्टली फिमेललाच फॉलो करतात, कारण ॲक्युरेसी लेवल जी आहे ती जास्त असते. कारण फिमेल्समध्ये इंट्युशन नॅचरली चांगलं असतं. त्यामुळे हे जर व्यवस्थित आहे, तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, तुम्हाला काही वेगळं करायचं आहे, स्वतःचं आयुष्य बदलायचं आहे, इतरांनाही मदत करायची आहे, तर अशी व्यक्ती नक्कीच शिकू शकते. आणि कुठले माध्यम असतात शिकण्यासाठी? ऑनलाईन शिकू शकता किंवा फेस टू फेस काही ठिकाणी होतं. आता कमीच आहे, पण फेस टू फेस कमी होणं. टॅरोच्या व्यतिरिक्त जसं आपण डिस्कस केलं की टॅरोचे वेगवेगळी माध्यमं आहेत. आपण फक्त रीडिंग नाही तर मेडिटेशन असो, मॅनिफेस्टेशन असो किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टूल म्हणून असो, हे जसं वापरू शकतो. किंवा मग अशी आपण स्पेल्सबद्दल डिस्कस केलं, तसं स्पेल्स हा प्रकारसुद्धा जो आहे इथे मात्र सूट आहे तुम्हाला. म्हणजे समजा जरी तुम्हाला टॅरो कार्ड रीडिंग येत नाही, पण टॅरो कार्ड तुम्हाला आवडतात, शिकणं शक्य नाही आहे, म्हणजे एवढ्या डीपमध्ये शिरणं, एवढे सगळे अर्थ डिकोड करणं मला नाही जमत, पण मला आवडतात टॅरो कार्ड, माझ्याकडे डेक आहे किंवा व्हिडिओ बघायला आवडतात टॅरो कार्डचे, तर मग असं जरी असेल तरी तुम्ही टॅरो स्पेल्स मात्र नक्की शिकू शकता. म्हणजे हे प्रत्येकासाठी आहे. तुमच्याकडे फक्त हा डेक लागेल तुम्हाला, रायडर वेट जो मी आता सांगितला हा ट्रॅडिशनल डेक आहे, तर हा डेक लागेल तुम्हाला. आणि मग स्पेल्स तुम्ही आरामात शिकू शकता. तिथे तुम्हाला गरजेचं नाही की रीडिंग आलंच पाहिजे, सगळ्या कार्डचे अर्थ तुम्हाला कळालेच पाहिजे, असं काहीही गरजेचं नाही. मग इथे मी स्पेल्सच्या बाबतीत म्हणेन की तुम्ही ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन प्रिफर केलं जास्त चांगलं आहे. कारण एक जर तुम्हाला टॅरो कार्ड्स माहीत नाही आहेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला टॅरो कार्डची पुरेशी माहिती समजता येऊ शकते. तुम्ही स्वतः हातात कार्ड घेऊन बघू शकता, त्यांची एनर्जी फील करू शकता. त्यासाठी तुम्ही ऑफलाईन प्रिफर करणं गरजेचं आहे. जसं की प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसासाठी काहीतरी फ्री ठेवलेलं असतं. जसं मागच्या वर्षी टेलिपॅथिक ॲनिमल नेचर कम्युनिकेशन कोर्स ठेवला होता, खूप छान रिस्पॉन्स होता सगळ्यांचा. आणि प्रयत्न दरवेळी मराठी माणसांसाठीच काही वेगळं देण्याचा असतो. मग म्हणून यावेळेला टॅरो स्पेल हे याचा जो वर्कशॉप आहे तो ठेवलेला आहे. आणि तो ऑफलाईन आहे, फेस टू फेस. म्हणजे 3 दिवस तुम्ही माझ्यासोबत असाल, माझ्याकडून सगळं पूर्ण दिवस शिकाल. आणि शिकवणं असं असतं की असं नाही की 9 ते 6 झालं नंतर मोकळं, असं नाही. टाईम लिमिट काहीही नसतो, रात्री उशिरापर्यंत फुल डे शिकवणं चालू असतं. आणि फेस टू फेस असल्यामुळे कुठेही इकडे तिकडे लक्ष जात नाही. आता शिकवणं, कोर्स मटेरियल किंवा सगळ्या गोष्टी हे सगळं फ्री आहे, फक्त रेसिडेन्शियल आहे, त्यामुळे ती जी काही मिनिमल चार्जेस असतील तेवढेच पे करायचे आहेत. बाकी पूर्ण कोर्स पूर्णपणे फ्री शिकवला जाणार आहे. आणि संधी मराठी माणसासाठी जास्त चांगली आहे, कारण टॅरो स्पेल शिकवले जात नाहीत, कुठेही शिकवले जात नाहीत. अगदी तुम्ही फार तर एखादं तुम्हाला इंग्लिश मिळेल किंवा रेअरली एखादं कोणी हिंदी मिळेल, पण मराठीमध्ये टॅरो स्पेल्स नाही आहेत. आता हे का हे चूज केलं? कारण प्रत्येकाला वाटतं की मला माझ्याकडे माझं काहीतरी एखादं माध्यम पाहिजे, की प्रॉब्लेम मला त्यातून सॉल्व्ह करता आले पाहिजेत. मला हिलिंग मी शिकू शकत नाही किंवा शिकलेलं आहे प्रॅक्टिस करू शकत नाही आहे, किंवा सारखं सारखं मी रीडिंग घ्यायला जाऊ शकत नाही उपाय करण्यासाठी, किंवा मला वेळ नसतो, मेडिटेशन येत नाही, मला संस्कृत उच्चार जमत नाहीत, इतर अजून काही कारणं असतील, किंवा माझ्या घरात पुरेशी जागा नाही आहे काही करायला. अशा सगळ्या प्रॉब्लेम्सना कन्सिडर करून म्हणून तो टॅरो स्पेल हा प्रकार निवडला, की तुम्ही छोटीशी जरी जागा, एक छोटासा जरी तुमच्याकडे पाट आहे, टेबल पण सोडून द्या, आपल्या घरी पाट तरी असतो छोटा, त्याचा वापर करून पण तुम्ही टॅरो स्पेल्स स्वतःसाठी करू शकता. आणि अर्थातच जे प्रोफेशनल टॅरो कार्ड रीडर आहेत तुमच्यासाठी तर ते प्रोफेशनमध्ये एक ॲडिशन होऊनच जाईल. तुम्ही स्वतःसाठी क्लायंटला पण ती देऊ शकता किंवा क्लायंट्ससाठी म्हणून तुम्ही करू शकता.
म्हणजे स्पेल्स असे नाही टॅरो स्पेल्स की तुम्ही फक्त स्वतःलाच करू शकता, तुम्ही दुसऱ्यांसाठी पण करू शकता. म्हणजे एखाद्याला जॉब लागत नाही आहे किंवा एखाद्या लग्नाचा इश्यू आहे, घर घ्यायचं आहे, कुठल्याही अशा कारणासाठी, आणि त्यात भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्पेल्स एकत्रित केलेले आहेत की जे एक रुटीन लाईफमध्ये माणसाला गरजेचे आहे. आणि तुमच्या डिटेल्स, हा जो अपकमिंग वर्कशॉप तुमचा कधी आहे? हा अर्थातच माझ्या बर्थडेच्या दरम्यानच असतो, म्हणजे 3 ते 5 मे या 3 दिवसांसाठी पुण्यातच असतो. पण ठिकाण जे आहे ते चांगलं निसर्गरम्य ठिकाण निवडलेलं असतं. म्हणजे पूर्ण 3 दिवस तुम्ही रोजचं जे आयुष्य त्यातून बाहेर निघाल आणि तुमचं पूर्ण शिकण्यावरच फोकस राहील, तसं पुण्यातलं ठिकाण निवडलेलं असतं. ओके, चालेल. ठीक, थँक्यू सो मच ज्योती मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी टॅरोबद्दल माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू, कारण मला टॅरो कार्ड रिडिंगबद्दल बोलायला खूप आवडतं. थँक्यू. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हो, सॅसी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.